योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरच्या निरामय नेत्रालयाचा 5वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। आदिम गीत कथेने जिंकली श्रोत्यांची मने। राजगुरुनगर खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील अद्ययावत सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या निरामय नेत्रालयाचा 5वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील ऑकेजन बँक्वेट हॉल येथे आदिवासी संगीताच्या गाढ्या अभ्यासक प्राची वैद्य यांच्या आदिम गीत कथा या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला निरामय नेत्रालयाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रतीक खिसमतराव यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत केले आणि नेत्रालयाच्या 5 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला। ते म्हणाले की गेल्या 5 वर्षात निरामय नेत्रालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केले आहे। केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर सामाजिक भान जपत आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत। आदिम गीत कथा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या संस्कृतीशी जोडले जाण्याचा एक प्रयत्न आहे। या प्रसंगी नेत्रालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर सौ शीतल खिसमतराव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना राजगुरुनगरमध्ये प्रॅक्टिस सुरू करण्यापासून ते आजवरच्या प्रवासात प्रोत्साहन देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आणि रुग्णांचे मनापासून आभार मानले। रुग्णांना तत्पर आणि उत्तम सेवा दिल्याबद्दल नेत्रालयातील सर्व कर्मचारी वर्गाचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्राची वैद्य यांच्या आदिम गीत कथा सादरीकरणानं उपस्थितांची मन जिंकली। भारतातील विविध प्रांतातील आदिवासी जमातींचे संगीत, त्यांच्या लोककथा आणि त्यामागचा इतिहास त्यांनी अत्यंत सुरस पद्धतीनं मांडला। सुमारे 1.5 तास चाललेल्या या सुश्राव्य गायन आणि कथाकथनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले। या सोहळ्याला निरामय नेत्रालयाचे असंख्य रुग्ण, शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉक्टर सौ नीलम गायकवाड यांनी केले। अत्याधुनिक सुविधा आणि सामाजिक बांधिलकी जपत निरामय नेत्रालयाने 5 वर्षांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे।